तो विक्रम घाडगे पाटील माझ्या किंवा शुभूच्या वाटेला जाण्याआधी 100 वेळा विचार करेल. त्याच्या सत्तेचा आणि पैशाचा मास चांगलाच उतरवलाय मी. नशीबच म्हणायचं आपलं. पण खरंच तू जी हिंमत दाखवलीस ना, त्यामुळे त्याच्या तोंडचं पाणीच पळालं असेल. तू चांगलीच अद्दल घडवलीस ग त्याला. धडा शिकवायलाच लागणार होता. शुभूने तर असला चोपलाय ना त्याला, पुढच्या 7 पिढ्या तरी लक्षात ठेवतील. आणि काय ना, नीच माणसांना साधी भाषा कळतच नाही ग, त्यांना अशा भाषेतच उत्तरं द्यावी लागतात. आता तो परत शुभूच्या वाटेला कधीच कधीच जाणार नाही. श्रावणी, तू एकटीच लढतेस असं नको समजूस. मी सुद्धा एक जिकिरीचं काम केलंय. काकू, काय केलंस? अगं, दुपारी नंदा का गाढ झोपल्या होत्या ना, तेव्हा त्यांच्या फोन मधला मी तो तुझा व्हिडिओ घाडगे पाटलांच्या पाया पडतानाचा तो मी कायमचा डिलीट केला. काकू अगं काय सांगतेस काय? कमालच केलीस तू. खरं काम तर तू केलंस. थँक्यू काकू. अगं थँक्यू काय म्हणतेस? तू त्या राक्षसाची लढू शकतेस तर मी या घरातल्या छळांना का घाबरायचं? मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तू माझी मुलगी आहेस. आपल्या मुलीच्या अब्रूसाठी आई वागीन होतेच ना. काकू, तू आज जे धाडस दाखवलंस ना, त्याने माझ्यात आणखीन बळ आले. खरं तर हे धाडस मी खूप आधीच करायला हवं होतं, पण ठीक आहे. आज मला चांगलंच कळून चुकलंय. एखाद्याला घाबरून राहणं म्हणजे समोरच्याला छळण्यासाठी आमंत्रण देण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे शेळीण वाघीण झाली तर अपर्णा, तू पुरावा नष्ट केलायस, पण माझ्यातला सूड अजून जिवंत आहे. आणि श्रावणी, तुझा तर हिशोब मी विश्वंभर आल्यानंतरच करीन. तो आला रे आला की त्याला तुझ्या या बनावट रेड बद्दल सांगेन. त्याला जेव्हा कळेल ना आपण छिडकारलेली मुलगी आपल्याच घराची इज्जत वेशीवर टांगते, तेव्हा तो तुला लाथ मारून या बंगल्याच्या बाहेर घालवेल. आता जे व्हायचं ते होणारच. कामांचा व्याप एवढा आहे ना, कार्यकर्त्यांच्या मीटिंगा, रॅलीचं आयोजन, श्वास घ्यायला वेळ नाहीये. वाट माहितीये मला, इलेक्शन म्हणे. मला कळतंय सगळं. हे काय ऐकवायचंय तुला? तुला वेळ देत नाहीये म्हणून? अगं, दादाच्या कामांची जबाबदारी आहे माझ्यावर, त्याची धावपळ आहे. चल. बरं एवढं टेन्शन घेऊ नका. राजकारण नंतर, आधी पोटभर खाऊन घ्या. तुमचे आवडीचे बटाटे पोहे केलेत. अरे वा, बायकोचं लक्ष आहे म्हणायचं की. ओ, लक्ष नाही असं कसं होईल? तुमच्याकडेच नाही तर माझं सगळीकडे लक्ष आहे. अगदी तुमच्या लाडक्या पुतणीकडे सुद्धा. ते असायलाच हवं. काय म्हणते श्रावणी? श्रावणी आजकाल त्याच्या वेगळ्याच नादात आहे. म्हणजे मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बोल ना. अहो, श्रावणी आजकाल तिच्या त्या शुभ म्हणजे काय भैयाने मजा केली ना, तुला काय सांगू. दोघं एकदम छान मूड मध्ये दिसताय. काय चाललंय एवढं बोलणं? अगं, ते भैयाची आपली दिल्लीला मीटिंग झाली ना, त्याच्याबद्दल सांगत होतो मी तिला. नक्की का, की दुसरं काही सांगत होतास? नाही, अजून काय सांगणार नंदक्का. बाकी कालच्या प्रकरणापासून अपर्णा खूपच जास्त खुश दिसतेय, हो ना अपर्णा? नाही हो. नाही कसं? कालच्या श्रावणीच्या खेळात तूही सामील होतीस हे माहितीये मला. नाही नंदक्का, अपर्णा अशा गोष्टींमध्ये नाही पडणार, माझी खात्री आहे. आणि तुझ्याबद्दलचा आदर तर तिच्या मनात आधीपासूनच आहे. राहू दे पृथ्वी, राहू दे. तुला काही माहिती नाही ना, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. श्रावणी शुभ्याची असिस्टंट आहे ना, आता त्या शुभ्याला सुद्धा तिच्या चुकीची शिक्षा भोगायला लागेल. बाकी जे व्हायचं ते होणारच. हा, तुमची डोकी फिरली आहेत का? मी सिक्युरिटीला विचारते. एक मिनिट. सिक्युरिटी लवकर ये. काल तू ड्युटीवर होतास सकाळी? काल ते 10-12 माणसं आतमध्ये आली होती, इन्कम टॅक्सची रेड पडली होती, होतास ना? हा, मग सांग साहेबांना माणसं आली होती म्हणून. अरे बोल की. नाही मॅडम, असं काही नाही झालं. काय डोकं फिरलंय का रे तुझं पण?
काय धडधडीत खोटं बोलतोयस? अरे काम करता की फुकटचे पैसे घेता? हा, आता मला सांगा की हिने तुम्हाला खोटं बोलण्याचे किती पैसे दिलेत? मी दुप्पट पैसे देईन तुम्हाला खरं सांगण्याचे. बोला. हे बघा, कधी ना कधी सत्य बाहेर येणारच आहे, तेव्हा तुमची धडगत नसेल, लक्षात ठेवा. त्यापेक्षा आत्ताच खरं काय ते सांगून टाका, नंतर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. नंदाका शांत हो, शांत हो. तुम्ही जा सगळे. वर्षा, पाणी घेऊन ये. शांत हो, बस इथे. विश्वंभर, बस. हे बघ, हे सगळे ना का खोटं बोलतायत मला माहित नाही, पण हे असंच झालेलं. रेड पडली होती माझ्या खोलीत, हे सगळे लोक आले होते, सगळं नुकसान करून टाकलंय त्यांनी. आण लवकर पाणी आण. शांत हो, शांत. आणि का खरं सांगत नाहीये ती माणसं, मला कळत नाहीये. जरा विचार करू दे, हे असं का आणि कसं झालंय. आत्या, अगं मला काळजी वाटते ग तुझी. अगं काय झालंय ग तुला? काळजी वाटते आता मला तुझी. काय होतंय हे तुला? बाबा, मला कळलंय आत्याला असं का होतंय ते. मी आले. एक मिनिटात येते, थांबा.